CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमाबाबत सभागृहामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांनी रिप्लाय केलेला आहे। भाऊ, काय झालं नेमकं? मागच्या अनेक दिवसांपासून मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा CBSE अभ्यासक्रमामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात यावा। CBSEचा अभ्यासक्रम हा NCERT ही केंद्र सरकारची संस्था त्या ठिकाणी ठरवत असते आणि हे करत असताना तरी आपल्या राज्यातल्या जनतेची भावना लक्षात घेऊन आपण सतत पाठपुरावा केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता द राईज ऑफ मराठा हा एक नवीन चॅप्टर जो जवळजवळ 22 पानांचा आहे आणि 2200 ते 2500 शब्दांमध्ये पानांमध्ये त्या ठिकाणी एक 8व्या इयत्तेकरिता त्यांनी सुरू केलेला आहे। आमचा प्रयत्न आहे की अजून जास्तीत जास्त माहिती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, त्यांनी जिंकलेले गडकिल्ले, त्यांनी बांधलेले गडकिल्ले, त्याबद्दल त्यांची प्रशासकीय यंत्रणा याची माहिती देखील या राज्य शासनाच्या अभ्यासक्रमासोबतच CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये देखील असावा याचा प्रयत्न आमच्याकडनं सतत राहणार आहे। मंत्री डोळ्यात डोळे टाकून उत्तर देऊ शकत नाही, आम्हीच खरे वाघ आहोत, आदित्य ठाकरे काल म्हटले, तुम्ही उत्तर देताना डोळ्यात डोळे टाकून देत नाही का? नाही, मला असं वाटते काल त्यांच्या डोळ्यात डोळे टाकले मी आणि सगळं मिळवलं आणि त्यांनी मला चिठ्ठी पण पाठवली, धन्यवादाची चिठ्ठी पण मी तुम्हाला देऊ शकतो। आदित्य ठाकरेंनी धन्यवादाची चिठ्ठी दिली, लेखी दिलाय त्यांनी, ते पाठवतो मी आपल्याला। एक त्यांनी मुंबईच्या चाळीबद्दल, BDD चाळमध्ये मिळणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा याच्या संदर्भातला प्रश्न होता, त्याचं समाधान आपण त्या ठिकाणी करून दिलं। ते कसे म्हटले मग की डोळ्यात डोळे टाकून उत्तर देत नाही, तुम्ही दिलं उत्तर डोळ्यात डोळे? कदाचित इतर कुठल्या मंत्र्यासोबत हे झालं असावं, परंतु महायुतीचे सर्व मंत्री हे समर्थ आहेत, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वात भरभक्कम काम ह्या महाराष्ट्र सरकारचं ह्या राज्यामध्ये चालू आहे। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, गांडुळांनी फणा काढायचा नसतो, उद्धव ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। मला असं वाटते उद्धवजी हे मोठे नेते आहेत, मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, परंतु ह्या पद्धतीची वाक्यरचना, ह्या पद्धतीचे शब्दप्रयोग मोठ्या नेत्यांना करू नये अशी मी फक्त त्यांना विनंती करू शकतो। बिबट्या अंगावर सोळा मंत्री येत नसेल तर सुधीर भाऊंचं घरचं आहेर म्हणायचं की सिनियर आहे ते सल्ला होता तो? सुधीर भाऊ हे चंद्रपूरचे आहे। चंद्रपूरला आपण जाणतो की ताडोबा नावाचा एक मोठा व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचा विकास देखील सुधीर भाऊंच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झाला आहे। सुधीर भाऊंचा सतत संपर्क हा वाघांसोबत, बिबट्यांसोबत त्या ठिकाणी असतो। सध्या बिबट्यांचा त्रास वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित हा त्रासापासून जनतेला त्या ठिकाणी सुटका मिळाली पाहिजे आणि कुठंतरी सर्व प्रश्न गंभीरतेने घेतले पाहिजे, ह्या तळमळीतून भाऊंनी अशी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली असावी। घरकुलासाठी पैसे नसेल तर कोरड्या विहिरीत जीव द्यावा असंही म्हणले ते? नाही, निश्चितपणे ह्या देशात, राज्यात जेवढे घरकुलाचे प्रकल्प भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारनं देशात आणि राज्यात केलेले आहे, इतके घरकुलं कधी बांधण्यात आलेले नव्हते। त्याच्यामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात घरकुलाचं काम देशात देखील झालं आहे आणि आपल्या राज्यात देखील झालेलं आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन योगेशसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।